स्पिती व्हॅलीमध्ये हे लँडस्केप्स पाहिला ना मी खूप उत्सुक होते. लांबून पाहिलं तर असं वाटतं आपण दुसऱ्याच ग्रहावर आलोय की काय. स्पिती खोऱ्यातली ही चुनाडी खडकांची म्हणजेच लाईमस्टोनची डोंगर रचना अतिशय रहस्यमयी आणि अद्भुत वाटते. आजूबाजूला खोल दरी, सुंदर सुंदर लाईमस्टोनचे सुळके, खाली छोटंसं गाव आणि स्पिती नदी आणि अगदी कडाच्या टोकावर बांधलेला 1000 वर्षांचा ऐतिहासिक मठ म्हणजेच धनकर गोंपा किंवा धनकर मॉनेस्ट्री. धनकर चा मुळातच अर्थ खडकावरील बांधलेला किल्ला असा होतो. एकेकाळी हे ठिकाण स्पिती व्हॅलीचं राजधानी होतं. शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हायला स्थानिक लोक या मठामध्ये आश्रय घ्यायला यायचे, कारण कड्यावर असल्यामुळे शत्रूला इथं पोचणं खूप अवघड होतं. मठात प्रवेश करतात छताला लटकलेली ही शेळी म्हणजे एक शोपीस नाहीये, तर आहे मठाची गोट गार्डियन. स्थानिक लोकांच्या मते वाईट शक्ती, दुरात्मा, अमंगल गोष्टींना आत येण्यापासून रोखण्यासाठी मेलेल्या प्राण्यांना नॅचरली प्रिझर्व्ह करून इथे टांगून ठेवायची पद्धत आहे. मठात खूप छोट्या छोट्या मेडिटेशन केव्ज आहेत आणि अगदी छोटे छोटे गाभारे असल्यामुळे निवडक लोकांनाच एका वेळी आत सोडावं लागतं. अगदी वरच्या केव्जवरून स्पिती व्हॅलीचा दिसणारा नजारा एकदम भन्नाट आहे. धनकर मॉनेस्ट्रीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथली गोट गार्डियन युनिक होती ना.